सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत कोकणातील दाट अरण्यांनी वेढलेल्या पवित्र भूमीत एक प्राचीन कथा जन्माला आली. आजचे पाली हे गाव, जे प्राचीन काळी पल्लीपूर म्हणून ओळखले जात असे, सह्याद्रीतील सरसगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे. याच पवित्र स्थानी अष्टविनायकांपैकी एक असलेले भगवान श्री बल्लाळेश्वर गणपतीचे दिव्य स्थान आहे. ही कथा आहे एका निरागस बालकाच्या अखंड भक्तीची आणि भगवान श्री गणेशाच्या कृपेची. पल्लीपूर गावात बल्लाळ नावाचा एक लहान मुलगा राहत होता. लहानपणापासूनच त्याच्या मनात भगवान श्री गणेशांविषयी अपार श्रद्धा आणि भक्तिभाव होता. तो आपल्या मित्रांसह जंगलात खेळताना एका साध्या दगडाला गणपती मानून त्याची पूजा करत असे. वटवृक्षाच्या सावलीत मुले फुले, पाने आणि फळे अर्पण करून भक्तिभावाने गणपतीची आराधना करत असत. बल्लाळच्या भक्तीत निरागसता, श्रद्धा आणि पूर्ण समर्पण दडलेले होते. एके दिवशी बल्लाळचे वडील कल्याणशेठ तेथे आले. मुलांना पूजा करताना पाहून त्यांना राग आला. रागाच्या भरात त्यांनी मुलांची पूजा मोडून टाकली आणि त्या दगडाला तेथून दूर केले. मुलं घाबरून पळून गेली, परंतु बल्लाळची भक्ती मात्र अढळ राहिली. रागाने त्यांनी बल्लाळला वटवृक्षाला बांधून जंगलातच सोडून दिले. एकटा असूनही बल्लाळने डोळे मिटून भगवान श्री गणेशाची प्रार्थना सुरूच ठेवली. त्या निरागस आणि अखंड भक्तीने भगवान श्री गणेश प्रसन्न झाले. भगवान श्री गणेश तेथे एका तेजस्वी ब्राह्मणाच्या रूपात प्रकट झाले आणि त्यांनी आपले दिव्य गणेश रूप बल्लाळला दर्शविले. भगवान श्री गणेशाचे दर्शन होताच बल्लाळ आनंदाने आणि भक्तिभावाने नतमस्तक झाला. भगवान श्री गणेश म्हणाले, हे बालक, तुझ्या भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. मी या पवित्र स्थानी सदैव वास करीन आणि तुझ्या नावाने येथे पूजला जाईन. त्या दिवसापासून येथे भगवान श्री गणेश बल्लाळेश्वर या नावाने पूजले जाऊ लागले. आजही सह्याद्रीच्या कुशीत सरसगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले पालीचे श्री बल्लाळेश्वर मंदिर अष्टविनायकांपैकी एक पवित्र तीर्थस्थान मानले जाते. भक्त आजही श्रद्धा, विश्वास आणि भक्तिभावाने येथे येतात आणि भगवान श्री गणेशाचे दर्शन घेतात. बालक बल्लाळची अखंड भक्ती आजही भक्तांना श्रद्धा आणि समर्पणाची प्रेरणा देते.